नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बाल वारकऱ्यांसोबत ज्योतिराम चिवडे पाटलांनी धरला ठेका। गंगापूर येथे गुरुकृपा मृदंग वारकरी बालसंस्कार शिबिरास ज्योतिराम चिवडे पाटलांची भेट। लातूर तालुक्यातील गंगापूर येथील गंगादेवी मंदिरामध्ये हबप सोमेश्वर महाराज जगताप यांनी गुरुकृपा मृदंग वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते। या शिबिराचे आयोजन त्यांनी दिनांक 11 मे 2026 ते 28 मे 2026 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे। 28 रोजी या शिबिराची सांगता होणार आहे। त्यातच भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांनी आज गंगादेवी मंदिरामध्ये जाऊन बाल वारकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या विविध टाळ मृदंग वादकाचे कौतुकही ज्योतिराम चिवडे पाटील यांनी केले। यावेळी बोलताना ज्योतिराम चिवडे पाटील म्हणाले की बाल वारकऱ्यांना अशाच प्रकारचे संस्कार लावले पाहिजेत। यासाठी हबप सोमेश्वर महाराज जगताप यांनी अतिशय कष्ट केले। 60 ते 70 बाल वारकऱ्यांना गेली 15 दिवसापासून टाळ व मृदंग वाजवण्याचे धडे देत आहेत। त्यांच्याकडून विविध प्रकारे शिक्षण करून घेत आहेत। हे पाहून चिवडे पाटील सुद्धा अत्यंत आनंदी झाले। चिवडे पाटलांनी सुद्धा हबप सोमेश्वर महाराज जगताप यांचे तोंड भरून कौतुक केले व सर्व बाल वारकऱ्यांना घेऊन रिंगण सोहळा करून हबप सोमेश्वर महाराज जगताप हे त्यांना धडे देत असतात। त्यातच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष सुद्धा सामील झाले होते। बाल वारकऱ्यांसोबत त्यांनी टाळवादकांचा ठेका धरला। त्यानंतर चिवडे पाटील यांनी वारकऱ्यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी बोलताना ज्योतिराम चिवडे पाटील म्हणाले की असे सामाजिक कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी आयोजित केले जातील त्या त्या ठिकाणी आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी मदत करू, असे आश्वासने यावेळी त्यांनी दिले। चिवडे पाटील म्हणाले की हबप सोमेश्वर महाराज जगताप यांनी असेच कार्य गंगापूरमध्ये चालू ठेवावे। त्या कार्यासाठी ज्या ज्या काही मदती लागतील त्या आम्ही पुरवू। सांप्रदायिक कार्यक्रमात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासने यावेळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांनी बालवारकऱ्यांना मेळाव्यात दिले। आज या ठिकाणी मी गुरुकृपा मृदंग वारकरी शिक्षण संस्थाद्वारे आयोजित या ठिकाणी गंगादेवी मंदिरामध्ये या सर्व बालभक्तांना घेऊन या ठिकाणी हबप महाराज आमचे मित्र सोमेश्वरजी जगताप यांनी आयोजित केलेला कार्यक्रम, या कार्यक्रमाला बरेच दिवसांना माझी इच्छा होती या कार्यक्रमासाठी जाऊन भेट द्यावी, पण आज प्रत्यक्षात तो योग लाभल्यामुळे मी स्वतःहून या ठिकाणी कार्यक्रमाला भेट दिली आणि या बाल वारकऱ्यांचा सगळ्यांचा उत्साह पाहून मीही या ठिकाणी भारावून गेलो आणि त्यांच्यासोबत मीही टाळ घेऊन या ठिकाणी त्यांच्यासोबत वारकऱ्यामध्ये म्हणजे टाळ वाजवण्याचा या ठिकाणी मी आनंद घेतलेला आहे। त्यामुळे या गंगादेवी मंदिर परिसरामध्ये हे वातावरण पाहून या ठिकाणचे सर्व शेतकरी आनंदी झालेले आहेत आणि हा कार्यक्रम गेल्या 11 तारखेपासून उद्या 28 तारखेपर्यंत चालणार आहे। तरी या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने या ठिकाणी आमचे मित्र हबप महाराज सोमनाथ जगताप यांनी केल्यामुळं या ठिकाणी मी गंगापूरचा तंटामुक्त अध्यक्ष या नात्यानं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व बालवारकऱ्यांना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो।